हाँ ओके 1 2 3 स्टार्ट. हाय गाय. का असं करतो तू? हाय. हाय गाय. माझं मस्त जात आहे की. हा रपाटा देईन ना असा एक. हा हा. हाय Hi गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सॉरी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आम्हाला खूप कन्फ्युजन होतं, म्हणजे हिंदीमध्ये करायचं का मराठी? का मराठीत. मग आपण काय डिसाईड केलंय? मराठीमध्ये करणार. येस. जसं मी म्हटलं की आम्ही दोघं हिंदी बोलताना आम्हाला म्हणजे सुचत पण नाही, कारण मराठीमध्ये कंटिन्यूस बोलतो, मग काय सुचणार आम्हाला. आणि So, मराठी आपली मदर टंग आहे. येस, जसं म्हटलं मातृभाषा आहे. सो मग आम्ही मराठीमध्येच करू. आणि मराठीमध्ये आम्हाला खूप आवडतं, मज्जा पण येते. आणि मनापासूनही आम्हाला तेच वाटत होतं स्टार्टिंग पासूनच की आपण मराठीतच करू. हा, आज आज आमची आहे अॅनिव्हर्सरी. हा, बाय द वे, हा आज चीफ गेस्ट आहे. हा आज 2 रोल प्ले करणार, चीफ गेस्ट आणि हेड शेफ. पण हे वेगळ्या प्रकारचे हेड शेफ आहेत. आता युजली काय असतं, लोक आधी कोमी शेफ बनतात, खूप वर्षाचा एक्सपिरियन्स घेतात आणि मग असं करत करत ते हेड शेफ बनतात. पण हे असे शेफ आहेत ज्यांनी कधीच जेवण नाही बनवलं, म्हणजे आज हे मला सांगणार की जेवण कसं बनवतात. ओके. आम्ही मेस मध्ये खाणारे व्यक्ती आहे. हा. आफ्टर 10th आम्ही बाहेर राहिलोय आणि कंटिन्युअसली बाहेरच राहिलोय. हा यार, हा बिचारा. म्हणून मी त्याला जेवढं चांगलं म्हणजे बनवू शकेल रेस्टॉरंट स्टाईल किंवा म्हणजे नॉर्मली टेस्टी जेवण ते मी ट्राय करते. पण कधी कधी हा असं वागतो ना, तर मी त्याला बोलते की तू हॉस्टेलची डाळच डिझर्व करतो. ना बेटा ना. असले तर आज हे शेफ आम्हाला सांगणार आहेत. हे आम्ही ना ऍक्च्युली स्प्रिंग रोल पेस्ट्री हे आम्हाला आणून झाले 10 महिने. हे आम्ही जून जुलैला आणलेलं. 26 आहे. 8 महिने झाले. 8 महिने झाले. 8 महिन्यापासून आम्ही एकदा पण नाही पण ह्याला बनवलं. फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे हे क्वालिटी मेंटेन राहील. हा, कारण ते ह्याच्यावरती खराब नाही लिहिलेलं आहे झालं. की डीप फ्रीज डीप ठेवा. फ्रीज मध्ये ठेवा. हा, हे फ्रीजर मध्येच ठेवलेलं होतं आम्ही. सो आम्ही खूप सारे युट्यूब रेसिपीज बघितले. सॉरी, आम्ही नाही सॉरी, हेड शेफने बघितले. आणि हेड शेफ आता आम्हाला सांगणार केक कसं करायचं. शेफ काय करू आज? म्हणजे सॉरी मी येडी झाली. मी येडी खरंच. प्रेमात माणूस येडं होतं ते म्हणतात ना, ते खरं आहे मित्रांनो. रेक्टँग्युलर रोल्स आहेत. रेक्टँग्युलर नाही, शीट्स आहेत रे. ओके. हा. हेड शेफला असा हेड शेफ आहे की ज्याला काही माहितच नाही. रेसिपी मध्ये ना. स्प्रिंग रोल खाल्लेलं परवडत आहे यार. हे काय आहे? हे फर्स्ट टाइम आय थिंक आमच्या पूर्ण खानदानामध्ये कोणीतरी पहिल्यांदा आणलं असेल. नाही तर आम्ही बाहेरच जाऊन खातो स्प्रिंग रोल, घरी कधी बनवत नाही. त्यावेळेस मला मग इंडियाची खूप आठवण येते की गेलं एक 25-30 नाही, 150-200 सॉरी 150-200 रुपये दिले आणि आईचं स्प्रिंग रोल खाल्ला. हा हा, मज्जाच मज्जा. यावेळेला मंगळवारी आलं आपली अॅनिव्हर्सरी. आज मंगलवार है, चूहे को बुखार है. आज मंगलवार है, चूहे को बुखार है. चूहा गया डॉक्टर के. 1 2 3 4 5 6. चल बस झाले. बस. डॉक्टर ने लगाई सुई. अरे हेडशेफ आता सांगा काय करायचं. असं तुम्ही टाइमपास करणार कसं चालणार? हेड शेफ नावासाठी हेड शेफ दिलाय. मी आहे स्पेशल गेस्ट, रेसिपी टेस्ट करून सांगणार, फीडबॅक देणार. क्युटी, माझ्या क्युटी आहे क्युटी. गंडणार आहे. सॉरी गाईज, फोन आला. सॉरी गाईज, थोडा घरून फोन आलेला. आता माझ्या पप्पाने फोन केला, ठीक आहे. आणि ते काय बोलतात नाही ते, आता अॅनिव्हर्सरी म्हटलं दोघांना विश केलं पाहिजे ना. सो माय डॅड इज लाईक की निखिलला सांग लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते मला फोन करून बोलतात असं की निखिलला सांग. या दोघांचं मेन काम काय माहितीये किंवा कोणतं काम त्यांना करायला आवडतं, तर मला रोस्ट करणं पब्लिकली सगळ्यांसमोर. हे या लोकांना खूप आवडतं. ऑब्विसली. कोमी शेफचा रोल हेड शेफला नाही, मी कट करणार. तू तोपर्यंत लोकांशी बोल. काय बोलता नाही मला. गप्पच बसणार. अजून एक सरप्राईज. हा, बाय द वे गाईज, आज मी एक चॅलेंज करणार आहे. ओके, ते ह्याला पण माहित नाहीये काय चॅलेंज आहे. म्हणजे चॅलेंज मी आज इंस्टाग्रामवर बघितलं आणि मी म्हटलं चला चांगला दिवस आहे तर आपण हे चॅलेंज स्टार्ट करूया. मी काय करू हेड शेफ? मग मी स्पेशल गेस्ट म्हणून टेस्ट तू करणार. मला आता सांग कसं करायचं, काय करायचं. मला नाही माहिती. तू हेड शेफ आहे आज, असं नको करू. मी हेड शेफची रिजेक्ट केला रोल. बरं एक काम कर, नूडल्स काढ, इडली में टाक. हा यार, येडी आहे मी, खरंच येडी आहे.
घरात किटली आहे तरी मी गॅस वाया घालवते पाणी गरम करायला. गरम आहे. प्रेमात डोकं चालत नाही ह्याचं एक म्हणजे काय ते एक खूप चांगलं उदाहरण आहे. तो 2.95 dirhams पर केजी केजी आहे हे 2.95. पण हा जो होता तो म्हणजे 500 आहे त्यामुळे हे 145 दिरम्सला आहे. 1.45. हा सॉरी 1.45. हा ते नाही पाणी उकळलं मग आपण हे टाकूया त्यात ऑटोमॅटिकली जाईल खाली. अरे तुला खाता नाही ना एवढे मोठे ते नंतर कट तुकडे करता येईल. नाही तुकडे करता नाहीचे. नको नको नंतर कट करता येईल आपण. अरे नाही नंतर नाही होणार सगळे हे पडले छोटे छोटे. हा नंतर कट करू पण तरी मी हाफ केले ना नंतर कट करायला नाही होणार. हा मला भाजलं यार. हो गॅस किती असं हे कर ना आहे बघ कशाला म्हणा करतोय का पण केलं भाजत होतं ना कर. अरे झाले टाकून. अरे यार किती क्यूट क्यूटली. ठीक आहे चॅलेंज हे आहे की युअर लाईफ विल नेव्हर बी द सेम आफ्टर डुईंग दीज 7 सोलो चॅलेंजेस. ओके सो फर्स्ट इज नो शुगर. बिलकुल पॉसिबल आहे. कट शुगर कम्प्लीटली फॉर 30 डेज. सकाळीच आईस्क्रीम खाल्लंय आतापासून डेंटिस्टने पण सांगितलंय कट डाऊन शुगर. मग मी केले कट आहे ते आम्ही आईस्क्रीम खातो ना ते जास्त शुगर नाहीये तुम्ही थोडीशीच आहे. त्याच्यात काय दिलंय चॅलेंज मध्ये नो चॉकलेट नो सोडा नो हिडन शुगर इन सॉसेस अँड ज्युसेस. ते येणं इंस्टाग्राम पोस्ट करणार आहे. इग्नोर. सेकंड इज दी 5 लिटर वॉटर रूल. ड्रिंक 5 liters of water every single day for 21 days. जसं पोपटाल बोलतो ना तारक मेहता का उलटा चष्मा कॅन्सल 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 म्हणजे हा पिणार मी नाही मी मान्य करते मी आधी पाणी नव्हती पित पण मी आता पिणार पक्का. अँड द नेक्स्ट इज नो स्क्रीन्स आफ्टर 10 PM. रात्री 12-1 वाजेपर्यंत फोनवर असते. नाही आता नसते मी याचं ऐकू नका तुम्ही मी नसते मी चल चॅलेंज घेऊ मग. माझ्या होते हा काय बरं ठीक येऊ दे. आहे. हा डेली मेडिटेशन. डेली डोळे उघडत नाही तुझे सकाळी आणि मेडिटेशन करणार अर्ली मॉर्निंग. इव्हनिंगला तुझं जिम जाणं होत नाही यार. करणार मी सगळं करणार मी पक्का करणार. सगळं करण्याच्या नादात काहीच होत नाही. नाही गाईस मी करणार. अरे काय ती कोल्ड एक्सपोजर एंड एव्हरी शॉवर विथ 60 seconds ऑफ कोल्ड वॉटर. बिलकुल नाही एकदम हॉट वॉटरनी शॉवर हो मी एवढं गरम पाणी घेते की आता इथे दिसत नाहीये पण माझी स्किन खूप ड्राय झाली आहे. खूप गरम एकदम पाणी. नॉर्मल पाण्याने शॉवर घ्यायचं. And yes, the 3 hour disappear. आईला 3 तास गायब. Once a week completely vanish for 3 hours. काय काय कुठे कंडिशन्स अजून No phone, no Wi-Fi, no people. Go sit somewhere alone. Walk, think, exist without performing for anyone. हे कम्प्लिटली ऑपोजिट ऑफ प्रतीक्षा आहे. वायफाय 1 मिनिटासाठी हे पुढचे वायफाय वाचलंच नाही मी पुढचे 2-3 वाचले की पाणी प्या नो शुगर म्हटलं ठीक आहे यार म्हणजे सही आहे. दी जर्नलिंग हॅबिट यार आता कुठे लिहत बसू यार मी नाही लिहत. पुस्तक आपल्या समोर आलं की मी आजपर्यंत एवढी पुस्तकं विकत घेतली आहे वाचण्यासाठी पण ती कधीच नाही वाचली मी. ह्याला आता लागली भूक. सो काय करणार आता खादगी खादगी. खादगी खादगी. हे काहीतरी सिमिलर वाटतंय मला. काय ट्यून जेव्हा द मास्टर ब्लास्टर बॅटिंग करत होते त्यावेळेस. अरे बोलतो ना आपण सचिन सचिन. तसं आहे. काय बोलत अरे असं नाही करायचं शी बाबा. जर तुझ्यावर प्रेम आलं की दुसऱ्या क्षणी रागच येतो. का असं वागतो? हाताने चमच्याने करतो. हा कारण तुम्ही इकडे मखानाची प्राइस ऐकाल तर मला shock लागेल, shock. 10 दिराम 100 ग्राम. नाही हो किती? 10 दिराम 100 ग्राम. हा बरोबर. आणि 50 ग्राम 5 दिरम. 50 ग्राम तुम्ही म्हणजे त्याला किती येत असेल एवढंच ते पॅकेट असतं पण ते 5 दिरम म्हणजे किती ते 125-130. आणि आपण इथे ते काढ डिमार्टचं पाठ काढ ना खालून. हा हे 200 ग्राम 200 आणि ते 50 ग्राम हे 50 ग्राम काय ते 125 का काहीतरी आहे. नूडल्स झाले तिथे. आपण कांदा शिमला मिरची गाजर कोबी सगळं आपण कापून ठेवलंय. सो ऍक्च्युली मी सगळे हा ओके गाईज आता खूप टाइमपास केल्यानंतर आम्ही आता सिरियसली कुकिंग करणार आहोत. सिरियसली नो टाइमपास नो मस्ती. ओके बघ चेक कर. हा वा 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 छान गुड जॉब. असं शिकशील टेन्शन नको घेऊ. अरे ऑलिव्ह दे. हे आता आपण असं थोडंसं याला भाजून घेऊ. कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण ह्यात टाकू कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो आपण आता यात घालूया. आता हे कांद्याच्या पातीचा कांदा घातलाय आपण. कॅमेरा दिसेल काय असू द्या ना. आणि आता आपण घालणार आहोत थोडासा कांदा. थोडंसं असं
पिंकिश कलर येईल तेवढंच भाजा, जास्त भाजायची गरज नाही आहे. हे सगळ्या भाज्या आहेत, शिमला मिरची, कोबी आणि गाजर, ते आपण घालूया. पण तुझा अंधार पडत असेल माझ्यावर. नाही व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे, हे व्यवस्थित. हा बोल बरं. मी शिमला मिरची, गाजर आणि कोबी, थोडा जे आपण कांदा लसूण टाकलं ना त्यात मी भाजून घेते. म्हणजे कसं आहे, त्याचा थोडा फ्लेवर येईल, मग ते टेस्ट अजून आपण म्हणतो ना एनहॅन्स होईल. 2-3 मिनिटं परतून घ्या, जास्त पण नको. आणि मग त्यानंतर तुम्हाला जे सॉसेस हवे ते तुम्ही टाकू शकता. तू करणार होत आहे असं, मी एअर फ्रायर मध्ये येईल ना. आणि हे ठीक आहे, गॅसवरचं मी करणार, पण नंतर पुढे एअर फ्रायर मध्ये कसं करायचं, किती मिनिटं ठेवायचं, कोणत्या टेम्परेचरवर, हे तुम्हाला हेड शेफच सांगतील, कारण ते तेवढं आम्हाला माहित नाही. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता थोडंसं हे गेले. आता हे थोडं चांगलं भाजलं गेलेलं आहे, छान असा म्हणजे सुगंध सुद्धा आलाय. वा. आता आपण ह्यात घालूया जे सॉसेस जे आपल्याला घालायचे. व्हाईट पेपर पावडर थोडीशी टाकणार आपण, मीठ थोडंसंच टाकणार आहे, कारण सॉसेस मध्ये मीठ असतं, तर जास्त टाकलं तर खारट होईल. आपण मिरची घालूया. जर ह्यामध्ये तुमच्याकडे ग्रीन चिली, जर मिरची नसेल किंवा मग ग्रीन चिली पेस्ट असते ती असेल तरी तुम्ही यात टाका. ठीक बघा. आता हे सगळे सॉसेस आहेत माझ्याकडे ऑलरेडी. हे रेड चिली सॉस संपत आलंय. संपलं ते नाही रे, खाली आहे, पण ते फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे ना पडत नाहीये. ठीक आहे. हे ग्रीन चिली सॉस, जसं मी म्हटलं, मिरची ती तिखट नसल्यामुळे हे मी थोडंसं घालते. काय झालं आज निघत का नाही काही. हा येणार परत थोडंसं सोया सॉस. थोडं तुम्हाला अंदाजानेच घालायचंय, जास्त घालायची गरज नाही, कारण जास्त पण सॉसेस टाकले तरी पण मग ते चांगलं नाही लागत. आणि थोडंसं केचप, थोडीशी साखर टेस्ट साठी. आय थिंक हे शुगर ह्याच्यासाठी टाकतात, सॉसेसची टेस्ट थोडी न्यूट्रलाइज करायला बहुतेक. हे जे विनेगर आहे ते स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे मग आम्ही थोडं जास्त टाकावं लागतं आम्हाला. पण जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर थोडंसंच घाला, अगेन जास्त घालू नका. मला एक अंदाज झालाय. आपला मसाला ऑलमोस्ट रेडी झालाय, पण मला असं वाटतं सॉसेस थोडे कमी पडतील. तू काय करतोय आता. झाले. ग्रीन चिली सॉस मला खूप आवडतो, काय आंबट टेस्ट आहे त्याला. वा. ते केचप घे. केचप ओ सोया सॉस पडला. असू दे. मसाला रेडी झालाय. आता आपण यात थोडेसे नूडल्स टाकू. आम्ही एवढा टाइमपास केला की हे सगळं थंड झालं आता. म्हणजे माझा हात टाकून पण काढू शकते, पण ते तुम्हाला वाटेल की खूप अनहायजीन, म्हणून मी ह्याने खेळत बसली. माहिती स्ट्रेन पण करता येईल, बट ठीक आहे, जाऊ दे. तुम्हाला कंटाळा आलाय भांडी काढायला. अरे निखिल यार, निखिल नेहमीप्रमाणे गायब झालाय. आता मी नूडल्स टाकले आहेत यार. मला असं वाटतं हे स्प्रिंग रोल कमी आणि हक्का नूडल्सच जास्त झालं यार. हे बघ किती ते. जाऊ दे, स्प्रिंग रोल कॅन्सल करू. दाखव. हे बघ. अरे नूडल्स आहे, स्प्रिंग रोल नाही. हा तुम्हाला दिसत असेल. हे बघा किती लोकांचे बनवले स्प्रिंग रोल. कधी नव्हे तो आज आमचा ते पेस्ट्री यूज करायचा मुहूर्त होता, ते काढलं पण आहे आम्ही. ठीक आहे, आता केलंय तर करू. पण हे बघा यार, आता तुम्हाला दिसतंय का नाही. हे बघा, हे नुसतं किती आहे, हे कढई भरून आहे. काय हेडशेफ काय कामाचा नाही. नूडल्स पण बघून घेतो. हेड शेफ मी रोल रिजेक्ट केलाय. हेड शेफ ऍज अ टेस्टर आहे याचा. खाऊन बघूया रे. काय आहे बघू. फक्त सॉसेस जर जास्त टाकले की काही मिरी नाही टाकले आम्ही. नाही थोडंसंच टाकते, चिमूटभर. तुला काय हेडशेफ पगार नाही देणार आज तुला मी. काही काम नाही केलंय तू. म्हणजे केलं पण ह्याच्यात हे करायला काही काम नाही केलं. आता एअर फ्रायरचा रोल माझ्याकडे. फायनली झाले नूडल्स. घालू का अजून. नको बस.
मी थोडं लाल तिखट टाकलंय तर आम्हाला लोकांना तिखट आवडतं. कधी एकदा होईल त्याची वाट बघतोय मी. मी किती वेळ हेच करतोय. भूक लागली भूक. ए यार किती सकाळी तरी तू बिर्याणी खाल्ली, मखाना खाल्ला, किती भूक लागते तुला. पटेली. हाय मी पटेली. एक मिनिट. हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे होतं. जास्त बोलतोय. माव माव मनी माव मनी माव काय कळती. खाजगी. भूक लागली खरंच भूक लागली. पण जेवलो यार आपण. बरं भूक लागली. बघून बघत नाही. आता आपल्याला दोन चमचे मैदा घ्यायचे. 2 म्हणजे 2 नाही, तुम्ही जेवढे स्प्रिंग रोल करणार असेल त्या अंदाजाने घ्या. मी तर आय थिंक मी 2 चमचेच घेईन कारण सगळ्या एजेसने लावायचे आपल्याला, त्यामुळे मी एवढंच घेतलं. पाहिजे तर मग मी परत घेईन. आणि थोडंसं आता पाणी टाकून मिक्स मिक्स मिक्स. ओके मित्रांनो, पहिला प्रयोग घडला आहे त्यामुळे दुसऱ्यांदा घ्याल तर थोडीशीच भाजी घ्या. हे एवढा पोर्शन बसेल तेवढीच घ्या बस. आता साईड लावा. त्याला असं घ्यायचं असं आणि हे असं फोल्ड करायचं. हे असं. हाय गाईज, तर आम्ही आता हे आमचे तुटके फुटके स्प्रिंग रोल्स इथे ठेवतोय. खाली तेल लावायचं आहे का? हो लावते. एकदम थोडंसं तेल घेतलंय, जे चपातीला तेल लावतो ना ते घेतलंय आणि खाली फक्त जस्ट ब्रश करायचं. एक चिटकवायचे नाही येत नाही. नाही 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 सेपरेट एक लेअर मध्ये 3च येऊ दे. हे बघा फुटलं. यो फायनली आमचे सगळे रोल्स दिसते का टाकून झालेत. तर ते लावायचं. आता जस्ट फक्त ब्रशअप कर. थांब. एअर फ्रायरचं काय आलं की पहिले पुढे येऊन येऊन करणार. एअर फ्रायर आवडतं करायला. ते कमी मेहनतीत जेवण बनतं ना म्हणून. ये वी डिड इट. चलो एअर फ्राय करायचं. टेम्परेचर 180. 180 टाइम 15 मिनिट्स. 180 for 15 minutes. गाईज 1 2 3. झाले रे चांगले. खालीच ठेव. एक चप्पल यार. नॉट बॅड, चांगले झाले. टेस्ट करून बघूया कसं झालंय. एवढे तास आम्ही येड्यासारखं करत होतो. काय पाहिजे? मंचुरियन सॉस. अरे इथे वा. त्याला ऍक्च्युली कट केलं पाहिजे. आपण असंच खायला घेतलं. माझ्या डोक्यात आलतं. चल थांब हे घे. मला ब्रेसेस आहे त्यामुळं छोटे छोटे. हा दे इकडे. नाही मस्त. अगदी रेस्टॉरंट सारखं नाही झालंय पण समवॉट सिमिलर. येस ऍक्च्युली चटणीमुळे छान लागते. काय खातोय एवढं? काय होरेपणा करायला लागलाय? भूक लागली. कशाला खाते एवढं? कशाला हावरेपणा करायला लागली आहे? कर्मा रिटर्न्स. याला बोलतात इन्स्टंट कर्मा. त्या गायचं मी आता खाऊन घेतो. अजून खूप काय करायचंय. अजून अर्धा दिवस झालाय. बघू संध्याकाळी आम्ही मोस्टली आम्ही बाहेर खायला जाऊ. पण अजून मी डिसाईड नाही केलंय. पण आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही कुठे गेलेलो. टाटा. एकदम बनकर. बाय. बंद कर ना. असं. हा
वा ब्लर झाला. बरं वा 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 हे मी नक्की टाकणार बंद कर. पण ही जी चटणी आहे ना, ही चटणी खूप मस्त आहे. हो खूप मस्त आहे. म्हणजे आम्ही आता आय थिंक रोज हे खाऊ, म्हणजे रोज नाही खाणार, बट खूप सही आहे, खूप सही आहे. हिचं नाव आहे तिजोरी मंचुरियन चटणी. आता ही आय थिंक इंडियामध्ये मिळते का नाही मला माहित नाही. हा प्रोडक्ट ऑफ इंडिया आहे, प्रोडक्ट ऑफ इंडिया आहे. बघ कुठे मॅन्युफॅक्चर झाले, अरे आपल्या भिवंडी मधलं आहे, भिवंडी ठाणे. माहिती मिळत असेल ही चटणी तर नक्की घ्या. आता माहित नाही एक्सपोर्टचा माल मध्ये वेगळं बनवतात कसं, कारण आय थिंक एक्सपोर्टचा माल थोडा वेगळाच असतो. येस. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा सगळे नूडल्स संपले आणि सेकंड बॅच पण बनवला आहे. ऍक्च्युली आम्ही काय केलं, हे जे शीट्स आहेत ना, पेस्ट्री शीट्स, ते आम्ही आधीच काढून ठेवलेले जेव्हा आमचं काहीच प्रिपरेशन नव्हतं, म्हणून ते जरा तुटले. पण आता आम्ही नुसतंच फ्रीजमधून जस्ट काढलं, परत उरलेली भाजी ह्याच्यात रॅप केली. भाजीच म्हणते नूडल्स म्हणजे ते आतला मसाला. आणि अशा प्रकारे मग आम्ही हे बनवलं आहे. चलो बॅक टू ह्याला एअर फ्राय करूया. 15 मिनिट्सवर आपण ह्याला एअर फ्राय करूया. तेल लावायचं त्याच्यात. हा थोडं खाली पण तेल लावा ट्रेला. ओके. आणि जेव्हा तुम्ही ते पेस्ट्री ठेवाल म्हणजे स्प्रिंग रोल, तेव्हा वरतून थोडंसं ऑइल जस्ट ग्रीस करा, किंवा तुमच्याकडे एअर स्प्रे ऑइल असेल तर त्याने पण एक असं फुस केलं तरी चालेल. वा यार ही चटणी. आणि हा या चटणीबद्दल बोलते, काही प्रमोशन वगैरे नाही आहे, आम्हाला जेन्युइनली आवडली आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगितली. आम्ही कुठून घेतलं ते सांग. कुठून घेतलं आपण? चैत्रामधून घेतलं. चैत्राम हे इंडियन स्टोर आहे. इंडियन स्टोर आहे चैत्राम. लुलू पण इंडियनच आहे ना. हो चैत्राम लुलू हे इंडियन आहे. म्हणजे एका इंडियाचं हे इंडियन व्यक्तीचं हे आहे, फाउंडर आहे ना. हो सगळं इंडियन मटेरियल भेटणार तुम्हाला. स्पेसिफिकली साऊथ इंडियन तुम्हाला जास्त भेटेल, म्हणजे त्यांच्या लागणाऱ्या गोष्टी, त्यांच्या खाण्याच्या गोष्टी. त्यामुळे आमचं पण आता क्युझिन हळूहळू चेंज होत चाललंय. म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन जेवण तर जेवतो, पण त्यापेक्षा जास्त आम्हाला साऊथ इंडियन बनवायला खूप आवडतं. रसम राईस असू दे, कर्ड राईस असू दे, लेमन राईस, परत ते बेसिबेल्ले भात ना, बेसिबेल्ले भात, सॉरी मी रॉंग प्रोनाउन्स करत असेल, ते एक आवडतं. ते काय पोडियागिरी, हा ते पण एक राईस मला आवडतो. पण त्या दिवशी ते ओमानला पण काय खाल्लेलं रे, ते इडियप्पम मी लाईफ मध्ये तेव्हा फर्स्ट टाइम खाल्लं विथ कोकोनट मिल्क. ओ माय गॉड मी पागल झाली, ते किती सही आहे. खूप मस्त होतं ते ऍक्च्युअली साऊथ इंडियन टिपिकल. हा तू खूप वेळा खाल्लंय ना. सो आमचा सेकंड बॅच झालेला आहे. आय थिंक हे वाला खूप छान झालं ना आधीपेक्षा. एकदम व्यवस्थित झालं हे छान झाले. सो आता आम्ही खाऊ आणि या. सो आता मी एंड करतो. हा कुकिंग ब्लॉग खूपच मोठा झाला आमचा, खूप म्हणजे खूप सारं आता गप्पा गोष्टी झाल्या. हा टाइमपास झाला, खूप टाइमपास झाला आज. ऍक्च्युली अॅनिव्हर्सरी असल्यामुळे कंटिन्यूस लोकांचे फोन, मेसेजेस, व्हिडिओ कॉल्स, मग त्यामुळे आम्हाला एवढा लेट झाला. बट अजून तरी अर्धा दिवस बाकी आहे. अर्धा दिवस म्हणजे आता 1/4 डे बाकी आहे. इट्स ऑलमोस्ट इव्हनिंग नाव. सो या स्टे ट्यून फॉर पार्ट 2. आम्ही तुम्हाला नक्की सांगू की आम्ही अलीनमध्ये कशी केली सेलिब्रेट. ऍक्च्युली आम्ही पण अजून डिसाईड नाही केलंय. बट या ह्याच्यात अॅनिव्हर्सरीचे आता एवढं तर मला वाटतंय की बघून 2 पार्ट्स होतील, कारण एवढं शूट केलंय, एवढी मजा मस्ती केली आहे. जेवढी आम्हाला जमेल तेवढी आम्ही मजा मस्ती केली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. पार्ट 2 साठी नक्की वेट करा, आम्ही लवकरच रिलीज करू. तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल तर आम्हाला सांगा, आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि जे माझा व्हिडिओ बघणार किंवा जे मला सबस्क्राईब करणार ते असणार म्यूज सोल्स. सो थँक्यू म्यूज सोल्स, लव्ह यू, बाय.